नागपुरात आजपासून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली हे तुम्ही सर्वजण जाणता। वास्तविक अधिवेशन म्हटलं ना की विरोधकांचे प्रश्न, टीका आणि आरोप हे सारं होतं। त्यावर सरकारकडून उत्तर देण्यात येतात आणि बचाव करण्यात येतो। पण आजचा दिवस ना विरोधकांनी गाजवला ना सरकारनं। तो गाजला सत्ताधारी महायुतीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे। प्रचंड बहुमताने निवडून आलेल्या महायुती सरकारमध्ये भुजबळांना मंत्रिपद नाकारण्यात आलं। त्यावर त्यांनी अगदी उघड नाराजी व्यक्त केली। होय, मी नाराज आहे, मंत्रिपद आली आणि गेली पण भुजबळ संपला नाही, अगदी या शब्दांमध्ये भुजबळांनी आपला संताप व्यक्त केला। आणि त्याच वेळी भुजबळांनी आणखी एक सूचक वक्तव्य केलं। मंत्रिपद नाकारल्याबद्दल मी अजित पवारांची चर्चा केली नाही आणि मला त्याची गरज वाटली नाही असंही भुजबळ म्हणाले। मंडळी, हे नाट्य इथंच संपलं नाही। पत्रकारांशी बोलल्यानंतर भुजबळ हे तडकाफडकी नाशिकला रवाना झाले। मला समता परिषदेच्या सदस्यांची चर्चा करायची आहे असं म्हणून अधिवेशन सोडून भुजबळ नाशिककडे निघाले। तिथं ते उद्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत, तर बुधवारी ते आपल्या समर्थकांचा मेळावा घेण्याची शक्यता आहे। भुजबळांना मंत्रिपद नाकारण्यामागे मंडळी अनेक कारणं असू शकतात। पहिलं संभाव्य कारण हे मराठा आरक्षणाशी निगडित आहे, तर दुसरं संभाव्य कारण म्हणजे अजित पवार आणि भुजबळांमधल्या मतभेदांची शक्यता किंवा राष्ट्रवादी काँग्रेसनं वरिष्ठ नेत्यांना एक प्रकारे निवृत्ती देण्याचं ठरवलं असण्याची शक्यता आहे। मंडळी, इतकंच नाही पण राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे भाजपमध्येही नाराजी आहे, कारण राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही। एबीपी माझाला त्यांनी एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली। त्यात ते भुजबळांप्रमाणे मी नाराज आहे असं उघडपणे म्हणालेले नाहीत, पण अप्रत्यक्षपणे त्यांनी तसे संकेत मात्र दिले। सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्याशी तब्बल 1.5 तास चर्चा केली। मुनगंटीवार असोत किंवा छगन भुजबळ, दोघंही आपापल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे ते पुढे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण तुर्तास आपण पाहूयात छगन भुजबळांची आजची प्रतिक्रिया, त्यात ते काय म्हणाले। वरिष्ठांना डावललं गेलेलं आहे। तुम्ही आणि तुमचे आणखी एक सहकारी दिलीप वळसे पाटील, कुठेतरी नव्यांना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना डावललं जाते असं त्यांनी सांगितलं आम्हाला। जितेंद्र आव्हाड म्हणतात की ओबीसीवरती अन्याय झालेला आहे, एवढ्या ज्येष्ठ मंत्र्यांचा संघर्ष आम्ही पाहिलेला आहे, परंतु त्यांना न्याय द्यायला हवा होता। मग काय सांगू सर, जरांगे पाटलांना तुम्ही अंगावरती घेतलं संपूर्ण अशा परिस्थितीमध्ये, परंतु तुम्हाला मंत्रिपद बसून हुलकावणी दिलेली आहे। त्याचं बक्षीस मिळालं ना। तुझे बोलशील तेच मी बोलणार का बाबा? तुझे बोलणार तेच मी माझ्या तोंडात। जे काय बोलायचं बोलत चला। सर, नाशिकमध्ये आपल्या फार्म हाऊसवर, नाशिक फार्म हाऊस, भुजबळ फार्म हाऊसवर अनेक समर्थक गोळा होत आहेत। पक्षाकडनं काही वेगळी जबाबदारी वगैरे देण्यात येणार किती महत्वाचा, किती पक्षामध्ये एक तर्फा चाललंय असं वाटतंय का? अरे मी काय एक सामान्य कार्यकर्ता, मला डावललं काय फेकलं काय, काय फरक पडतो? काल संध्याकाळपासून बोलणं झालंय का? कारण का मंत्रिपद मिळत नाहीये, पुढची भूमिका काय असणार छगन भुजबळांची? असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा केलं? छगन भुजबळ काही संपला नाही ना। ज्यांनी डावललं त्यांना विचारायला पाहिजे ना। त्यांनी फोन करून आपली काही भूमिका व्यक्त केली की नाही पक्षातल्या वरिष्ठांनी तिघांनी? विचारणार ना तो प्रश्न। पण आता पक्षाच्या बॅनरवरती पण तुमचे फोटो दिसत नाहीये, तिन्ही प्रमुख नेत्यांचे तुमचे फोटो दिसतात आहेत। चांगली गोष्ट आहे। भूमिका काय राहील भुजबळ? कधी कधी जागा नसते बॅनरवर। मंडळी, महायुतीतल्या या नाराजीच्या सगळ्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत शिवसेनेच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि त्यांच्यासोबतच ओबीसी नेते आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके देखील आपल्या सोबत आहेत। आणि त्याआधी आपण जाऊयात या दोघांच्या आधी आजचा आपला 0 ओव्हरचा प्रश्न काय आहे। आजचा प्रश्न आहे, मंत्रिपद न मिळाल्यानं मी नाराज आहे, आक्रमक झालेले छगन भुजबळ पुढे काय करतील?
राष्ट्रवादीला रामराम का पक्षातच राहतील, हे दोन पर्याय आम्ही आपल्याला दिलेले आहेत. छगन भुजबळ हे ओबीसी असल्यानंच त्यांचा काटा काढला असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय. काटा कुणी काढला यावर त्यांनी भाष्य केलं नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आहेत, त्यामुळे आव्हाडांचा आरोप हा अजित पवारांवर होता असं म्हणायला जागा मात्र नक्की आहे. भुजबळांना जे असं उचलून बाजूला काढण्यात आलेलं आहे तर वाईट वाटतं. हा नेता लढणारा नेता आहे, सगळ्यांना अंगावर घेणारा नेता आहे, ही त्याची आजची ओळख नाही. त्यांच्या नीतीविषयी, त्यांच्या लढवय्या स्वभावाविषयी आणि विषयाच्या बद्दल उभं राहण्याची ती क्षमता, याच्याबद्दल महाराष्ट्रात कोणालाच शंका असता का? मला वाटतं की हो, ओबीसी असल्यामुळे त्यांचा काटा काढला. आणि मंडळी, छगन भुजबळांपाठोपाठ आज सर्वाधिक चर्चेत राहणारा नेता म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार. त्यांनाही नव्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाही, तरीही आपण नाराज नाही असं सुधीर भाऊ वरकरणी दाखवायला सांगत असले तरी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियांमधून त्यांची नाराजी लपून राहिलेली नाही. संसदीय नियम आणि पोटनियमांची पुस्तकं आता मी बाहेर काढणार आहे आणि सर्व संसदीय आयुध वापरणार आहे असं सूचक वक्तव्य मुनगंटीवारांनी केलं. त्याचा अर्थ विधिमंडळात कठीण प्रश्न विचारून सुधीर मुनगंटीवारच आपल्या सरकारला अडचणीत आणणार का, अशी ही चर्चा आता सुरू झाली आहे. दुसरी महत्त्वाची घडामोड म्हणजे मुनगंटीवारांनी आज त्यांचे राजकीय गुरु आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल 1.5 तास चर्चा झाली. गडकरीजी मला मोठ्या भावासारखे आहेत, त्यांच्यात आणि माझ्यात काय चर्चा झाली ते मी जाहीर सांगू शकणार नाही, या शब्दात मुनगंटीवारांनी आपली भावना व्यक्त केली. इथं एक गोष्ट आवर्जून नमूद करायला पाहिजे मंडळी, की 2014 साली जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळात अर्थ खातं हे मुनगंटीवारांकडे देण्यात आलं होतं आणि गृह खात्यानंतर सर्वात महत्त्वाचं खातं हे अर्थ खातं मानलं जातं. पण जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेनी बंड केल्यावर अस्तित्वात आलेल्या महायुती सरकारमध्ये मुनगंटीवारांना सांस्कृतिक कार्य या तुलनेनं कमी महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. एक प्रकारे त्यावेळी त्यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि खुद्द सुधीर भाऊंनी एबीपी माझाशी बोलताना ते मान्यही केलं. दुसरा संभाव्य संकेत होता लोकसभा निवडणुकीत जेव्हा सुधीर भाऊंना राज्याच्या राजकारणातून बाहेर काढत संसदेत नेण्याचा प्रयत्न झाला होता. भाजपनं चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून त्यांना त्यांच्या मनाविरुद्ध उमेदवारी दिली होती. मला लोकसभा लढवायची नाही असं भाजपची शिस्त मोडून त्यांनी जाहीर सांगितलं होतं. त्यांनी माध्यमांकडेही आपली ही भावना व्यक्त केली. ही बाबही त्यांच्या विरोधात गेली असल्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच महाराष्ट्रात सत्ता आली तर सुधीर भाऊंना मंत्रिपद द्यायचं नाही हे तेव्हाच ठरलं होतं का, हे कळायला मात्र मार्ग नाही. आणि मंडळी, याच आजच्या प्रतिक्रियांमध्ये सर्वात बोलकी प्रतिक्रिया राहिली ती ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची. त्यांनी थेट अजित पवारांवर आरोप केलेत आणि तेच लक्ष्मण हाके आता आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबतच शिवसेनेच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रेही आहेत आणि त्यांच्याशी आपण त्यांना दोघांनाही बोलतं करूया या गेस्ट सेंटरमधून. आपल्या दोघांचंही स्वागत, शीतल म्हात्रे आणि लक्ष्मण हाकेजी. शीतलजी, मला आज तुम्हाला केवळ शिवसेनेच्या उपनेत्या किंवा प्रवक्त्या या भूमिकेतून प्रश्न नाही विचारले. आज तुम्ही महायुती सरकारच्या वतीनं इथं बसलात असं समजा आणि आम्हाला उत्तर द्या. काय नेमकं काय चाललंय? तुम्हाला छगन भुजबळ नकोसे झालेत, तुम्हाला सुधीर मुनगंटीवार नकोसे झालेत, काय नेमकं मनात तुमच्या आहे? मला वाटतं तुम्ही जे मला बोलायचं होतं ते तुम्हीच आधी बोललात की आज मी इथे माझ्या पक्षाची भूमिका मांडायला आलेली. कारण बाकीचे जे तुम्ही आपण विषय बोलतायत, छगन भुजबळांबद्दल बोलताय, सुधीर मुनगंटीवारांबद्दल बोलताय, तर मला वाटतं ती त्यांच्या पक्षाची इंटरनल गोष्ट आहे की कुणाला मंत्रिपद द्यावं किंवा देऊ नये, त्याचे काही आडाखे, काही ठोकताळे त्यांचे असतील. त्याच्यामुळे त्यांच्यावर मी बोलणं किंवा त्यांच्या पक्षामध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्यावर मी बोलणं हे मला वाटतं त्यांच्यावर अन्याय झाल्यासारखं होईल. मी माझ्या पक्षाची बाजू मात्र नक्कीच ठामपणे इथे मांडू शकते. पण त्यांच्यामध्ये नेमकं काही चाललंय का? पक्षामध्ये जर काही नाराजी असेल मंत्रिपदावरून तर, कारण तुम्ही म्हणताय त्यांच्या पक्षात काय, त्यांच्या त्या दोन पक्षांमध्ये राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल त्यामध्ये नेमकं काही चाललंय का? नाही, कारण ही पक्षाची इंटरनल गोष्ट आहे. नाही, ही पक्षाची इंटरनल गोष्ट आहे. त्या पक्षामध्ये का त्यांना पद
मंत्रिपद दिलं नाही किंवा का द्यावं ही संपूर्णपणे त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत हे ठरवतात. त्याच्यामुळे त्या पक्षाच्या बद्दल मी बोलणं राष्ट्रवादी आणि भाजपच्या वतीने हे मला वाटतं हे अयोग्य राहील. मी फक्त माझ्या पक्षाची बाजू 100% मांडू शकते. मग मी आपल्याला प्रश्न विचारतो, इकडेही प्रकाश सुर्वे नाराज आहेत, नरेंद्र भोंडेकर नाराज आहेत, तानाजी सावंत नाराज आहेत आणि काही आणखी नाराज असतील तर त्यांनी आपली नाराजी अजून दाखवलेली नाही, कदाचित थोड्या दिवसात पुढे येईल. एक लक्षात घ्या, जेव्हा मंत्रिपद देतात, निवडून तर बरीच जण आलेली असतात परंतु मंत्रिपद मात्र कमी असतात. त्यामुळे सगळ्यांनाच एकत्र मंत्रिपद देणं हे शक्य नसतं. त्याच्यामुळे काही नाराज होतात, काही बोलून दाखवतात, काही बोलून दाखवत नाहीत. परंतु प्रत्येकाची इच्छा असते आणि इच्छा असणं ह्याच्यात काही चुकीचं नाहीये. परंतु सर्वांनी आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांवर विश्वास दाखवलेला आहे. शिंदे साहेबांनी अगदी ठामपणे सांगितलं की अडीच वर्ष कसे मंत्री कशा पद्धतीने काम करता आहेत हे बघून अडीच वर्ष सगळ्यांना संधी देण्याचा एक नवीन त्यांनी यावेळेला काल बोलून दाखवलेलं आहे की 2.5 वर्ष प्रत्येकाला संधी दिली जाईल. तर मला वाटतं ही संधी देणं हे फार महत्त्वाचं आहे आणि ते माननीय शिंदे साहेबांनी बोलून दाखवलेलं आहे. आणि शिंदे साहेबांवर पक्षातल्या सर्व आमदारांचा, पदाधिकाऱ्यांचा 100% विश्वास आहे. आता तुमच्याकडे सुद्धा तुमच्याही ठिकाणी एकच संपादक पद असेल, सगळ्यांना इच्छा असते परंतु सगळ्यांना मिळू तर शकत नाही. त्याच्यामुळे मला वाटतं वेट अँड वॉच, कारण शेवटी राजकारण हे गेम ऑफ पेशन्स आहे. याच्यामध्ये श्रद्धा आणि सबुरी ह्या 2 गोष्टी खरोखर ठेवल्या पाहिजेत. त्याच्यामुळे सबुरीने ठेवलं आणि राग येतो, रुसवे होतात, कारण शेवटी हे कुटुंब आहे. त्याच्यामुळे कुटुंबामध्ये राग रुसवे असतात. परंतु मला वाटतं पेल्यातले वादळ आहेत आणि हळूहळू शमतील आणि सर्व नेते जे मुख्य नेते ते यांची नक्कीच समजूत काढतील. मी तुमच्याकडे पुन्हा येणार आहे. तुम्ही म्हणालात की शिंदेंवरचा विश्वास किती आहे आपण 2.5 वर्षापूर्वी पाहिलेला आहे, पण तरी सुद्धा मनात काही शंका येतात ना, त्या मला तुम्हाला विचारायच्या आहेत. आपण आधी लक्ष्मण हाकेंकडे जाऊया. लक्ष्मणराव, काय नेमकं या मंत्रिमंडळ जेव्हा जाहीर झालंय किंवा मंत्रिमंडळाचा शपथविधी झालाय याच्यामध्ये छगन भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्याला डावलण्यात येतं आणि त्या मुद्द्यावर बोलताना तुम्ही तर सगळ्यांना हेडलाईन दिली आहेत अजित पवारांवर बोलून. कारण अजितदादा पवारांना काय मेसेज द्यायचा आहे या महाराष्ट्रामध्ये. कारण ज्येष्ठ नेते छगनरावजी भुजबळ यांनी या महाराष्ट्राच्या अर्ध्या लोकसंख्येच्या न्याय हक्क अधिकाराची भूमिका ठामपणे या महाराष्ट्रामध्ये घेतली. ओबीसींचा वाईस बनण्याचा प्रयत्न केला आणि त्याच माणसाला पराभूत व्हावं म्हणून या महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांनी प्रोग्राम घेतले, मिटिंगा घेतल्या आणि तिथंच ते निवडून आले. म्हणजे अजितदादा पवारांना या महाराष्ट्रामधल्या ओबीसींना काही मेसेज द्यायचा आहे का आदरणीय शरदचंद्रजी पवारांना काय मेसेज द्यायचा आहे का या महाराष्ट्रामधल्या आपल्या पुतण्या रोहितदादा पवारांना मंत्रिमंडळात घ्यावं अशी त्यांची इच्छा आहे का जयंत पाटलांना घ्यायची इच्छा आहे? हे पक्षांतर्गत बाब माझ्या दृष्टिकोनातून नाही. कारण आमच्या ओबीसींच्या समोर अनेक प्रश्न आहेत. त्यांचं पंचायत राजमधलं आरक्षण पूर्ववत होणं बाकी आहे. आज बोगस कुणब्यांच्या नोंदीद्वारे या महाराष्ट्रामधले ओबीसींच्या आरक्षणाची एक घटनात्मक चौकट उद्ध्वस्त होऊ पाहते. आज इथं अनेक प्रश्न आहेत ओबीसींसमोर आणि मग ओबीसींच्या बाजूनं ठाम भूमिका घेणारे छगनरावजी भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलून अजितदादा पवारांना नक्की काय मेसेज द्यायचा आहे? ही पक्षांतर्गत बाब माझ्या दृष्टिकोनातून नाही. ही बाब या महाराष्ट्रामधल्या ओबीसींना खरं तर ओबीसींच्या एक निर्णायक मतदान या महायुतीच्या बाजूने ओबीसीने दिलेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा निकाल लागण्या अगोदर मी स्वतः लक्ष्मण हाकेंनी सांगितलेलं होतं की नुसता हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रामध्ये नाही तर हरियाणा पॅटर्नचा दुप्पट प्रभाव या महाराष्ट्रामध्ये आहे. मग ओबीसीनी महायुतीच्या बाजूला उभं राहून काही पाप केलं का? आणि मग ओबीसी महायुतीच्या बाजूला एवढा ठामपणे उभा राहिला, त्याचं बक्षीस छगनरावजी भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलणं हे आहे का? आणि आम्ही अजितदादा पवारांकडे पाहून मतदान नाही केलं महायुतीला. आम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे पण पाहिलं. पाहूनच इथल्या ओबीसीनी आम्हाला महाविकास आघाडी नको, आम्हाला दगडापेक्षा वीट मऊ म्हणून इथल्या ओबीसीनी आणि भारतीय जनता पार्टी महायुतीकडे अनेक एजन्सीज आहेत. मी तुम्हाला थांबवतो आणि तुमच्याच मुद्द्याकडे येतो. जेव्हा या मंत्रिमंडळाचा एकंदर आपण विचार करतो तेव्हा हरिभाऊ राठोडनी पण कौतुक केलेलं आहे की या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच ओबीसी मंत्र्यांना जास्त प्रमाणात स्थान दिलेलं आहे. जवळजवळ 17 ओबीसी
मंत्री करण्यात आलेले आहेत असं हरिभाऊ राठोडांनी निदर्शनास आणलं, त्याबद्दल कौतुक केलंय त्यांनी. पण त्याच वेळेला छगन भुजबळ नाहीत, मग हा आक्षेप कसा घेऊ शकता आपण? हे बघा, एका कन्सिस्टन्सीमधनं एका विधानसभेचं प्रतिनिधित्व करणं ही गोष्ट वेगळी. एका विधानसभेमध्ये साम दाम दंड भेदानं किंवा विधानसभेमध्ये एक विधायक काम करून आमदार होणं आणि मंत्रिपदामध्ये जाणं वेगळं. पण या महाराष्ट्रामधल्या अर्ध्या लोकसंख्येचा व्हॉइस बनणं, ओबीसींचा लीडर बनणं, प्रत्येक ठिकाणी रिस्क घेऊन काम करणं ही सोपी गोष्ट वाटते का तुम्हाला? त्यामुळं 16-17 मंत्री आहेत ओबीसीचे, आम्हाला मान्य आहे. परंतु भुजबळांना डावलण्याचं कारण काय तुमचं? की ते ओबीसीचा व्हॉइस बनले म्हणून, जरांगेनं अंगावर घेतलं म्हणून, ओबीसींच्या न्याय हक्क अधिकाराची भाषा बोलले म्हणून त्यांना तुम्ही मंत्रिमंडळातून डावलता? आम्ही खरं तर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावरती ओबीसींनी प्रचंड विश्वास टाकलेला आहे. एका बाजूला धनंजय मुंडे साहेब असतील किंवा पंकजाताईंचा मंत्रिमंडळातला समावेश, एका बाजूला आम्हाला आनंदाची बाब असताना दुसऱ्या बाजूला छगनरावजी भुजबळांना डावलणं आणि गोपीचंदजी पडळकर यांना डावलणं, म्हणजे या दोघांना मंत्रिमंडळातून डावलून या ओबीसी मधल्या घटकांना काय मेसेज द्यायचा या लोकांना? याचं उत्तर यांनी पुढे येऊन द्यावं आम्हाला. आम्ही आमची वक्तव्य मागं घेतो. अजितदादा पवारांनी पुढे येऊन सांगावं की 2.5 वर्षे मंत्र्यांना मंत्रिपदाचा कालावधी देणार असे ते म्हणतायत, तर आम्हाला एक सांगावं अजितदादांनी की 2.5 वर्ष मी उपमुख्यमंत्री राहणार आहे आणि 2.5 वर्ष मी छगनरावजी भुजबळांना उपमुख्यमंत्रीपद देणार आहे. सांगावं अजितदादांनी पुढे येऊन. तुमचा हाच मुद्दा घेऊन मी पुढे जातो. शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत तिकडे. शीतलजी, हे काय आहे नेमकं? 2.5 वर्ष हे काय संगीत खुर्चीचा खेळ असणार आहे? नाही, बघा, ह्याच्यात संगीत खुर्चीचा खेळ असण्याची आवश्यकता नाहीये. प्रत्येकाला संधी, कारण एक लक्षात घ्या की यावेळेला ज्या पद्धतीने आमदार निवडून आलेले आहेत, तर प्रत्येकाची इच्छा असते की आम्हालाही संधी मिळाली पाहिजे, आम्हालाही मंत्रिपद मिळालं पाहिजे, आम्हालाही लोकांची सेवा करण्यासाठी एकदा तरी त्या मंत्र्याच्या खुर्चीवर बसलं पाहिजे, ही प्रत्येकाची इच्छा असते. यामध्ये काहीही चुकीचं नाहीये. परंतु हे करताना कुणावरही अन्याय होऊ नये आणि प्रत्येकाला संधी मिळावी. जुन्यांना जसं सामावून घ्यायचंय तसं नव्यांनाही संधी देणं त्याच्यासाठी आवश्यक आहे. त्याच्यामुळे हा कुठेतरी एक समसमान संधी देण्यासाठी हा 2.5 वर्षाचा मला वाटतं एक फॉर्म्युला आहे आणि यामध्ये चुकीचं असं काहीच नाहीये. जास्त लोकांना जर संधी मिळत असेल तर ह्याचा आनंदच आहे. ज्यांना आत्ता मिळालेली नाही कदाचित त्यांना 2.5 वर्षानंतर मिळेल. त्याच्यामुळे आत्ता मिळाली नाही म्हणजे मिळणारच नाही असं समजून दुःखी होण्यापेक्षा मला वाटतं काम करावं. काम करणाऱ्या व्यक्तीला 100% संधी ही मिळत असते आणि नाराज होऊ शकतात, काही बोलतात, काही जास्त पद्धतीने बोलतात, परंतु मला असं वाटतं की प्रत्येकाचा शेवटी आपापल्या आपण त्या मुद्द्यावर आपण पहिला मुद्दा तुम्ही जो उपस्थित केलाय त्याच्यावर लक्ष्मण हाकेंना काहीतरी बोलायचंय. लक्ष्मणराव. हो, हे बघा, एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पद वर्षासाठी वाटून घेतलं जातं. हो, अहो, काय पायंडा पाडताय या महाराष्ट्रामध्ये तुम्ही? मग 5 वर्षाचा कालावधी कशासाठी केला तुम्ही? मला एक सांगा की या महाराष्ट्रामध्ये एखादा एक्सलंट जर मंत्री एखाद्या पदावरती काम करत असेल महाराष्ट्रामधल्या, मग 5 वर्षाचा कालावधी कशासाठी? मला वाटतं हा काहीतरी चुकीचा पायंडा या महाराष्ट्रामध्ये पडतोय. ग्रामपंचायतीला वर्षाला जसं सरपंच पद वाटून घेतलं जातं आणि त्याचा जो काही एक बाजार मांडला जातो, अशा पद्धतीचा काहीतरी चुकीचा पायंडा या महाराष्ट्रामध्ये पाडला जात नाहीये का? मी एक थोडासा संविधानाचा अभ्यास असणारा कार्यकर्ता आहे. 5 वर्षाचा कालावधी दिला कशासाठी? मला वाटतं हे काहीतरी चुकीचं, कुणाच्या सुपीक डोक्यातून या कल्पना येतात मला माहिती नाही. द्या मग 288 आमदारांना वाटून, मग विरोधी पक्षनेतेपद पण वाटून घ्यायचं का? मला वाटतं हे काहीतरी चुकीचे पायंडे या महाराष्ट्रामध्ये पाडले जात आहेत आणि लोकशाहीच्या ज्या काही मूलभूत ज्या काही कॉन्सेप्ट आहेत, जे काही अलिखित नियम आहेत, त्या नियमांना हरताळ फासण्याचा कार्यक्रम, कुणाच्या सुपीक डोक्यातून अशा कल्पना येतात मला काही कळत नाहीये. त्याचं उत्तर आपण शीतलजींकडे घेऊया. त्याचं उत्तर शीतलजी तुम्ही देऊ शकता की हा 2.5 वर्षांचा पायंडा आहे नेमकं काय आहे? एक लक्षात घ्या, हाके साहेबांचा जे तळमळ आहे ती मी समजू शकते, परंतु असं सांगताना 2.5 वर्षच असं नाही, तर त्यांनी तर अशा पद्धतीने सांगितले जर एखाद्या मंत्र्यांनी काम केलं नाही आणि योग्य पद्धतीने काम करत नाहीये तर अगदी 2.5 महिन्यांनी सुद्धा त्याला पायउतार व्हायला लागेल.
शेवटी काम करणं महत्त्वाचं आहे मंत्रिपदाचं. मला मंत्रिपद मिळालं म्हणजे 5 वर्ष मी त्याच पदावर राहील असं नाही, तर त्यांचा प्रगती पुस्तक हे केलं जाईल. जर मंत्र्यांनी त्यांच्या ह्याच्यावर काम केलं नाही तर अगदी 2.5 महिन्यात सुद्धा त्याला खाली उतरवलं जाईल असं स्पष्टपणे काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये सांगितलं. त्याच्यामुळे 2.5 वर्षच असं नव्हे तर जर काम केलं नाही तर कधीही त्यांना पायउतार व्हावं लागेल असं मला वाटतं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी हे काल स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे हाके साहेब, मी तुमची तळमळ आणि तुमचं जे म्हणणं आहे ते मी समजू शकते, परंतु तुम्हीही समजून घ्या की प्रत्येकाला संधी मिळेल आणि आता नाही मिळाली तर काही वेळाने मिळेल, पण संधी नक्कीच मिळेल. पटतोय तुम्हाला त्यांचा मुद्दा की 2.5 वर्ष आणि 2.5 महिन्यात पण उतरावं लागेल? नाही, पण तुम्ही मग पूर्वानुमान कशासाठी करताय? 2.5 वर्ष जो काही एखादा मंत्री असेल, जो बेजबाबदार वागेल, जो असंविधानिक वागेल, जो शपथेच्या विरोधामध्ये वागेल, त्याला तुम्ही ऑडिट विचारू शकता ना. पण तुम्ही 2.5 वर्षाचा असा पायंडा कशासाठी पाडताय? तुम्ही अगोदरच पूर्वानुमानानं का गोष्टी समोर आणताय? मला वाटतं ह्या गोष्टी कुठेतरी असं नाही आहे खरं तर, आणि असे चुकीचे पायंडे पडू नयेत या महाराष्ट्रामध्ये. मी एक चळवळीतला कार्यकर्ता आहे. एखादा आदिवासी मंत्री असेल, एखादा ओबीसी मधला मंत्री असेल, एखादा VJNT मधला मंत्री असेल, त्याच्या वर्तणुकीनं, त्याच्या काहीतरी असंविधानिक वागण्यानं तो जाऊ शकतो ना, तो गेलाच पाहिजे. पण 2.5 वर्ष कदाचित 2.5 वर्ष पुढे मिळेल सुद्धा, असं काही नाहीये की 2.5 वर्षांनी त्यांना खाली उतरवलं जाईल. अहो असं नाही. मग अगोदर हे बघा 5 वर्षाचा थोडंसं कालावधी, चुकतंय. इथल्या 2.5 वर्ष जर ते काम करत असतील तर त्यांना 2.5 वर्ष पुढे दिले जातील. असं नाहीये की 2.5 वर्षांनी त्यांना खालीच उतरवलं जाईल. नाही, पण 2.5 वर्षाचा हे 2.5 वर्षाचा टाइम बॉन्ड आणला कुठं आहे 2.5 वर्षाचा टाइम बॉन्ड? त्यामुळे तुम्ही असं काहीतरी चुकीचं नॅरेट कशासाठी करताय तुम्ही? मला वाटतं हे चुकीचं पॉईंट. कुठं लिहिलंय? कुठल्या घटनात्मक तत्वामध्ये असं लिहिलंय की 2.5 वर्ष द्या आणि मग 2.5 वर्षानंतर खाल्लेपालट करा? मग सगळ्यांना देऊन टाका ना. मग 2.5 वर्षाचा तर कशासाठी द्या? 6-6 महिने एका माणसाला, म्हणजे प्रत्येकाला संधी भेटेल. काहीतरी चाललंय राव हे. मला नाही, मी एक कार्यकर्ता म्हणून मला या गोष्टी नाहीत आवडलेल्या, कारण मी कोण आहे, परंतु असं घटनेत पण कुठं नाहीये. या मुद्द्यावर मला वाटतं कदाचित वाद आणि प्रतिवाद सुरूच राहील. 2.5 वर्षानंतर पायउतार व्हायचं का 2.5 वर्षानंतर पुन्हा त्याला ऑडिट करून त्याची नवीन टर्म सुरू करायची, हा वाद आणि प्रतिवाद सुरू राहणार आहे. पण हा काही मला तुमच्याकडे वेगळा मुद्दा घेऊन यायचा आहे. छगन भुजबळ यांनी आत्ताच सांगितलंय की मी माझ्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहे आणि त्याच्यात जर त्यांनी नेमकी कुठली भूमिका घेतली तर त्यावेळेला तुमचं कसं असेल? आत्ता तुम्ही म्हणालात की तुम्ही सगळे महायुती सरकारच्या पाठीशी राहिलात, त्यावेळी तुम्ही भुजबळांची साथ देणार का महायुती सरकारच्या पाठीशी राहणार? हे बघा, आम्ही माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावरती या महाराष्ट्रातल्या ओबीसीनी खूप मोठा विश्वास टाकलेला आहे. या महाराष्ट्रामध्ये दगडापेक्षा वीट मऊ म्हणून आम्ही महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या अनेक रिसर्च एजन्सीजना आमचं सांगणं आहे की आमच्या वाड्यावरती, वस्त्यावरती, तांड्यावरती, आमच्या बलुते आलुतेदारांच्या वार्डामध्ये तुम्ही जावा. आम्ही 60-65% जास्त मॅन्डेट आम्ही ओबीसीनी या महायुतीच्या बाजूने दिलेला आहे. आम्ही आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या काही लोकप्रिय योजना असतील, या योजनांकडे पाहून आम्ही सरळ मॅन्डेट दिलेला असताना, एक चांगल्या पद्धतीचा मॅन्डेट या महाराष्ट्रामध्ये आलेला असताना अशा पद्धतीचा संदेश भुजबळ साहेबांना डावलला असेल, पडळकरांना डावलला असेल. खरोखर हा म्हणजे लढायला आम्ही बघा, ते पडळकर आहेत, त्या पडळकरांनी मार्केटवाडीमध्ये जाऊन हे सगळं खरं आहे. तुम्ही भुजबळांच्या पाठीशी राहणार का भुजबळांनी एखादा निर्णय घेतला तर महायुती सरकारच्याच पाठीशी राहणार? नाही, हे बघा, आम्ही आदरणीय भुजबळ साहेबांचं ओबीसी बद्दलचं कार्य आणि भूमिका आम्हाला अपिलिंग आहे. पण त्याच वेळी आम्ही आता निवडणुका झालेल्या आहेत, आम्ही आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडून प्रचंड अपेक्षा ठेवून आहोत. कारण ओबीसीच्या समोर अनेक प्रश्न आहेत आणि ते संविधानिक प्रश्न आहेत. आज ओबीसीचं आरक्षण संपल्याच्या मार्गावर आहे. गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये पंचायत राजच्या निवडणुका होत नाहीत. ओबीसीचं आरक्षण कोर्टामध्ये लटकलेलं आहे. त्या कोर्टाला जाऊन या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विनंती करणार आहेत का की पहिल्यांदा ओबीसीच्या आरक्षणासंदर्भातलं सुनावण्या घ्या, हा प्रश्न पहिला सोडवा, कारण या महाराष्ट्रामध्ये पंचायत राजच्या निवडणुका होत नाहीयेत. हे सगळं म्हणजे ओबीसीच्या समोर अनेक प्रश्न आहेत. आपला संघर्ष आम्ही पाहतोय, त्या आपल्या संघर्षाला आपण एक आवाज दिला, तो माझा कट्ट्यावरही घुमला. पण या क्षणी एक जो तुमचा आवाज बनलेला नेता तो संघर्ष करतोय, त्याच्या संघर्षात तुम्ही त्याच्या पाठीशी राहणार का महायुती सरकारच्या पाठीशी राहणार? अगदी एका शब्दात किंवा एका वाक्यात उत्तर द्या. महायुतीच्या बरोबरच हे बघा, भुजबळ साहेब असतील किंवा लक्ष्मण हाके असतील किंवा ओबीसीचे कोणीही नेते असतील, आता आज रोजी आमची भूमिका अशी आहे की देवेंद्र फडणवीस साहेब जर त्यांचा ओबीसीचा DNA असेल
आम्ही आज त्यांच्यावरती प्रचंड विश्वास टाकलेला आहे आणि ते आमच्या प्रश्नावरती मग शिंदेसाहेब त्यांच्याबरोबर असतील, ही माणसं आम्हाला न्याय देतील अशी आज आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा ठेवून आहोत. नक्की. मला आता पुन्हा शीतल म्हात्रेंकडे जायचंय. शीतलजी, तुम्ही मगाशी सांगितलं की शिंदे साहेबांवर सगळ्यांचा विश्वास आहे आणि तो आपण 2.5 वर्ष पाहिला, म्हणजे 2.5 वर्षापूर्वी सुरू झालेला होते तो सिलसिला, तो गेली 2.5 वर्ष पाहिला. पण प्रकाश सुर्वे रडले, नरेंद्र भोंडेकरांनी अनेक त्यांच्या पदांचे राजीनामे दिले, तानाजी सावंतांनी आत्ताच प्रोफाईल बदलले. तर हे विश्वासाचं प्रतीक आहे की हे बदललेल्या अविश्वासाचं प्रतीक आहे? शीतलजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? शीतलजी, माझा आवाज येतोय आपल्याला? शीतल म्हात्रे यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे, त्यामुळे आपण पुन्हा लक्ष्मण हाकेंकडे जाऊया. लक्ष्मणराव, आत्ता हे छगन भुजबळांनी जे सांगितलंय त्यांनी अनेक कारणं त्याच्यामध्ये दिली. एक, त्यांनी थेट जरांगेंबरोबर घेतलेला लढा. त्याच्यानंतर त्यांनी दुसरं कारण सांगितलं की भुजबळ आणि जे राजकीय निरीक्षक म्हणतायत अजित पवारांमध्ये मतभेदांची शक्यता असू शकते आणि राष्ट्रवादीनं ज्येष्ठ नेत्यांना निवृत्तीचे थेट संकेतही दिलेले असू शकतात. यातलं नेमकं कारण तुम्हाला काय वाटतं? काय असू शकतं भुजबळांना डावलण्यामागे? आणि चौथं कारण आहे ते म्हणजे समीर भुजबळ. साहेब, चौथं कारण आहे ते म्हणजे समीर भुजबळ यांनी निवडणूक लढवली अपक्ष म्हणून. हे बघा, माननीय अजितदादा पवारांनी खरं तर छगनरावजी भुजबळांना डावलणं हे त्यांचा पक्षांतर्गत, तुम्ही वयोमर्यादा सांगितली, जरांगेंचं कारण सांगितलं किंवा माननीय समीररावजी भुजबळांचं कारण सांगितलं, ही कारणं काय असायची ती त्यांच्या लेवलला असतील. परंतु मेसेज ओबीसीमध्ये काय गेला आहे? ओबीसी नाराज आहे ना, प्रचंड नाराज आहे ना. अजितदादा पवारांना ओबीसीने मतदान केलं नाही का? अजितदादांचा चेहरा म्हणून माहितीला एवढं प्रचंड यश मिळालेलं नाही ना. आम्ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना चेहरा मानून या महाराष्ट्रामधल्या ओबीसीने मतदान केलंय. आम्ही अजितदादांना पाहून नाही मतदान केलेलं. आणि आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना आमचा एक सवाल आहे की आम्ही ज्या सासूसाठी वाहिले राहिलो ती सासू आमच्या नशिबी कशी काय येते? त्यामुळे आम्ही जो काही इथल्या ओबीसींचा जो विश्वास आहे तो माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आहे. त्यामुळे छगनरावजी भुजबळांना मंत्रिमंडळातून का डावललं जातंय, का काढलं जातंय, याचा सवाल एक टीमचा कॅप्टन म्हणून माननीय देवेंद्र फडणवीसांनी अजितदादा पवारांना निश्चित विचारायला हवं होतं असं आम्हाला वाटतं. एक कार्यकर्ता म्हणून अतिशय महत्त्वाचा मुद्दा दिला तुम्ही आणि याच मुद्द्यावर आपण या चर्चेत तरी इथे थांबूया. पण लक्ष्मणराव हाके, तुम्ही या चर्चेत सहभागी झालात 0वरच्या, त्याबद्दल तुमचे आभार. आणि शीतल म्हात्रे, शिवसेनेच्या प्रवक्त्या, त्याही आपल्यासोबत होत्या, त्यामुळे त्यांचेही आभार. म्हणजे आता वळूयात 0 ओव्हरच्या पोलकडे. आम्ही आपल्याला जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नावर आपण सर्वांनी सोशल मीडियावर काय कौल दिलात तो आपण पाहूया. आधी पाहूया आपला आजचा प्रश्न काय होता. मंत्रिपद न मिळाल्यानं मी नाराज आहे. आक्रमक झालेले छगन भुजबळ पुढे काय करतील? यूट्यूबवर एकूण मतं आली 50,000 या प्रश्नावर. राष्ट्रवादीला रामराम ठोकतील असं म्हणतायत 30% प्रेक्षक आणि 57% म्हणतायत ते पक्षातच राहतील. एक्सवर त्याच प्रश्नावर आलेला कौल आपण पाहतोय. 23% प्रेक्षक म्हणतायत ते राष्ट्रवादीला रामराम करतील, पण 63% म्हणतायत ते पक्षातच राहतील. पुढचा कौल आपण पाहतोय इंस्टाग्रामवरचा. राष्ट्रवादीला रामराम 43% म्हणतायत इंस्टाग्रामच्या कौलमध्ये. पक्षातच राहतील म्हणतायत 40% प्रेक्षक आणि 17% म्हणतायत भुजबळ नवा पक्ष काढतील. यूट्यूबचा आणखी अपग्रेड सुधारित झालेला कौल आपल्याकडे येतोय. राष्ट्रवादीला रामराम 30% प्रेक्षक म्हणतायत पक्षातच राहतील असं म्हणतायत 57% प्रेक्षक आणि 13% प्रेक्षक म्हणतायत नवा पक्ष काढतील.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.